श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग खूप छान आहे आणि खूप उपयोगीचा आहे संपूर्ण महिलांसाठी. तर आजचा असा हे ब्लॉग आहे की वर्षभर वटाणे कसे साठवून ठेवायचे. तर खूप उपयोगीची ही रेसिपी आहे, कारण आजकाल शाळेमध्ये मुलांना डब्यात देण्यासाठी खूप म्हणजे छान छान पदार्थ करून द्यावे लागतात. आणि वटाण्यापासून भरपूर अशा रेसिपी होतात, कारण पुलावसाठी किंवा कचोरीसाठी किंवा आणखीन साऱ्या भरपूर साऱ्या याच्या रेसिपी आहेत. मटार पराठा आहे, खूप छान छान रेसिपी आहेत आणि यापासून खूप मस्त रेसिपी पण होतात. म्हणून पण हे वर्षभर वाटाणा भेटत नाही आपल्याला, तर एक वर्षासाठी हा वाटाणा कसा साठवून ठेवायचा तर ह्या ब्लॉगमध्ये मी तेच सांगणार आहे. आणि यापासूनच मटार कचोरी कशी करायची, खूप मस्त चवीला अप्रतिम होती आणि खूप खुसखुशीत ही मटार कचोरी रेसिपी आहे. म्हणून हा ब्लॉग खूप मस्त होणार आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर आवडलास तर चॅनलला नक्की लाईक करा आणि नवीन असताना चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मी आणलेले आहेत ह्या 4.5 किलो वाटाण्याच्या शेंगा. सध्या आता वाटाण्याचं सीझन संपत आले, त्यामुळे वाटाण्याच्या शेंगा थोड्या स्वस्त झाल्यात. म्हणून तुम्ही लगेच वाटाणे साठवून ठेवण्याची रेसिपी करायला घ्या, कारण वर्षभर आपण हे साठवून ठेवले तर आपल्याला खूप उपयोगी पडतील. आणल्यात वाटाण्याच्या, तर आता याला आपण सोलून घेऊया. तर इथं मी वाटाण्याच्या शेंगा सोलायला घेतल्या. 4.5 किलो वाटाण्याच्या शेंगा आहेत, तर अर्धा पाऊण तास तर नक्की लागतो या वाटाण्याच्या शेंगा सोलायला. जास्त टाइम लागत नाही. वटाणे ना असे जाड जाड घ्यायचे, बारीक घ्यायचे नाहीतर बारीक आले ना तर खराब होऊ शकते. तर म्हणून ना असे थोडेसे मोठमोठाले आपल्याला वटाणे घ्यायचे आहे. तर आपले शेंगा सोलून झालेले आहे इथं, आणि इथं हे मस्त असे वटाणे सोलून झाले. तर यामध्ये आता आपल्याला खराब खराब वटाणे काढून टाकायचे. तर आता आपल्याला ह्या वटाण्यामधले खराब खराब वटाणे काढून घ्यायचे, कारण यामध्ये एखादी आळी पण असू शकते वटाण्यात आणि वटाणे खराब पण असू शकते. तर म्हणून आपल्याला संपूर्ण वटाणे खराब झालेले काढून टाकायचे. याने ना खूप दिवस आपले हे वटाणे साठवून चांगले राहतात. म्हणून ना असे जसे आपण तांदूळ निवडतो ना, तसे एकदा हे यामधले खराब खराब वटाणे काढून घ्यायचे. तर इथं बघा 9-10 खराब वटाणे निघालेले आहेत. तर मी इथं काढून घेतलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला हे वटाणे घोळून घ्यायचे. म्हणजे कसे खाली खाली आपले जे कवळे असतात ना, कवळ्यानं पण वटाणे जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणून काय करायचं, असं जसं मी हातानं घोळते ना तसं दुसऱ्या परातीत घोळू घोळू आपल्याला वरचे टपोरे वटाणे काढून घ्यायचे आणि खालच्या वटाण्याची आपल्याला कचोरी घ्यायची. बघा इथं मी वटाणे टपोरे टपोरे एका परातीत काढून घेतलेत आणि खालचे कवळ्याची मी इथं मटर कचोरी करणार आहे. चला तर मग आता आपण दुसरी पुढची प्रोसेस करायला घेऊयात. तर आता आपण लगेच सुरुवात करूया. तर इथं काय केलंय, मी गॅसवर पाणी उकळायला ठेवलंय. तर अर्ध पातेलं इथं मी पाणी उकळायला ठेवलंय. जरा मोठंच पातेलं ठेवायचं, म्हणजे हे चांगलं वटाणे थोडेसे शिजतील आपल्या यामध्ये. खळखळून चांगली पाण्याला उकळी आली. आता काय करायचं, आपल्याला यामध्ये मीठ आणि साखर टाकून घ्यायची आहे. तर चांगली पाण्याला उकळी आलेली आहे. आता इथे मी मीठ टाकत आहे. मीठ आपल्याला इथं 1 ते 1.5 चमचा टाकायचे. आकारानुसार जरा कमी जास्त पडू शकतं. तर इथं मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता लगेच यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर. तर साखर टाकली ना वटाणे जास्त हिरवेगार राहतात. म्हणून नाही का आपल्याला 1-1.5 चमचा यामध्ये साखर टाकायची. इथं मी साखर टाकीत आहे बघा. 1.5 चमचा इथं मी छोटे चमचा घ्यायचा, मोठा चमचा घ्यायचा नाही. छोट्या चमच्यानं 1.5 चमचा साखर टाकलेली आहे इथं मी. तर आता आपलं काय करायचंय, चांगली एकदा डबल थोडीशी उकळी आणून घ्यायची पाण्याला, साखर आणि मीठ टाकल्यावर. तर हे वटाणे ना आपल्याला वर्षभर खूप कामी येतात. म्हणून एकदा तुम्ही पण नक्की करून ठेवा. सध्या मार्केटमध्ये जरा स्वस्त झाले. तर आता यामध्ये मी वटाणे टाकून देत आहे बघा. संपूर्ण इथं आपल्याला पातेल्यामध्ये वटाणे टाकून द्यायचे आहेत. तर इथं मी सगळे वटाणे टाकून दिलेत. आता काय करूयात, आपण याला 1 मिनिटं मिक्स करून घेऊया थोडंसं. तर मी तुम्हाला जवळून पण दाखवते इथं मिक्स केलेलं. तर वटाणे आपल्याला जास्त काही शिजू द्यायचे नाहीत. फक्त 2 मिनिटं आपल्याला हे वटाणे शिजून घ्यायचे आहेत. तर इथं 2 मिनिटं आता मी ठेवलेले आहे गॅसवर वटाणे. तुम्हाला इथं मी आता जवळून दाखवते वटाणे शिजतानी. तर हे बघा, आता आपले मस्त वटाणे टाकले. तर आता एकदा दोनदा मिक्स करून घ्यायचं याला, आणि थोडेसे वरती आले की म्हणजे आपले वटाणे शिजले. थोडेसे वरी आले की तर वटाणे आपले इथं शिजायले येतं. तर इथं मी बोटा घेऊन बघते बघा. तर जास्त गाळ पण शिजू द्यायची नाही, तर नाहीतर वटाणे टिकत नाहीत. थोडेसे मिडियम 2 मिनिटं शिजू द्यायचे. तर इथं ना आता आपल्याला हे चाळणीत वटाणे उपचून घ्यायचेत, म्हणजे खाली पाणी निचरतं. तर माझ्याच्यानं इथे एक क्लिप मिस झालेली आहे. ती म्हणजे इथं चाळणीत वटाणे काढून घेतले ना, त्यानंतर एक क्लिप होती, ती म्हणजे बर्फाच्या पाण्यात मी हे वटाणे टाकले होते. तर काय झालं, स्टोरेज फुल झालं आणि ती क्लिप नाही का
माझ्याच्यानं उडून गेली, म्हणजे दुसरी डिलीट मारताना ती क्लिप आली नाही. तर काय करायचं, चाळणीत वटाणे आपण काढून घेतली की काय करायचं, याला बर्फाच्या पाण्यात टाकून द्यायचे तर आणि थोड्या वेळानं पुन्हा चाळणीत उपसून घ्यायचे आणि नंतर आपल्याला हे वाळून घ्यायचे आहेत. तर ती क्लिप माझ्याच्यानं मिस झालेली आहे खरंच. तर वटाण्यातलं पाणी निसरलेलं आहे. तर इथं काय करायचं, एका कपडा टाकायचा आणि कपडे आपल्याला हे वटाणे पातळ वाळवून घ्यायचे. तर पाणी पूर्णपणे चाळणीतलं निसरून द्यायचे आणि बर्फाची प्रोसेस आवर्जून करा. खरंच माझ्याच्यानं मिस झालेली आहे ते जास्त स्टोरेज झाल्यामुळे. तर इथं मी वाळू घातलेले इथं. तर आता इथं आपण कचोरी करून घेऊया, तोपर्यंत वटाणे आपले सुकते तर चांगली. तर इथं मी 2 कप इथं मैदा घेतलेला आहे. तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी पण चालेल. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि ओवा घालायचा. तर ओव्यानं ना कचोरीला खूप मस्त चव येते, म्हणून ओवानं थोडासा हातावर कुस्करायचा आणि मैद्यामध्ये टाकून द्यायचा. आता आपली कचोरी खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं. तेल जरी घातलं तरी पण चालेल, पण तुपाने जास्त खुसखुशीतपणा येतो. म्हणून इथं मी 4 चमचे आपण इथं साजूक तूप टाकलेलं आहे. तूप टाकलं की काय करायचं, मैदा आपल्याला चांगला तूपनं मैद्याला चांगलं लावून घ्यायचं, दोन्ही हातानं चोळून घ्यायचं. म्हणजे कचोरी अगदी खुसखुशीत होते. दोन्ही हातानं मस्त असं चोळून घ्यायचं. नंतर यामध्ये आपल्याला थोडं-थोडं पाणी घालायचं आहे. एकदमच जास्त पाणी घालू नका, कारण आपल्याला हे समोसासारखं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर थोडं-थोडं पाणी घालून इथं मी घट्टसर पीठ मळून घेतले बघा हे. आता काय करायचं, आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि आपल्याला हे 10 ते 20 मिनिटं चांगलं पीठ मऊ होऊ द्यायचं. म्हणजे कचोरी खूप मस्त होते. तर इथं पीठ मळून झाले. आता आपण कचोरीच्या भाजीचा मसाला करून घेऊया. तर मिक्सरचं भांडं घेतलं. इथं प्लेटमध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरे आणि 7-8 इथं मी मिरे घेतलेले इथं. तर आता हे घेतलेलं साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला याचं झाकण लावायचं आणि मिक्सरला आपल्याला जाडसर मसाला करून घ्यायचा आहे. जास्त बारीक करू नका. तुम्हाला इथं मी चमचा घेऊन पण दाखवते किती जाडसर असं आपल्याला ठेवायचा आहे. जसं आपण समोशाला करतो ना मसाला, त्याच प्रकारे पण हे पण मसाला करून घ्यायचा आहे. आता हे मसाला वाटून झालाय की इथं मी प्लेटमध्ये काढून घेतले. आता त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेले कवळे वटाणे आहेत ना, ते टाकायचे. ते इथे 1 वाटी भरलेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे. नंतर यामध्ये आवडीनुसार मिरच्या टाकायच्या, हिरव्या मिरच्या 5-6 हिरवी मिरची टाकली आणि 5-6 लसूण पाकळ्या, अद्रक टाकली आणि मिक्सरचं भांडं लावायचं आणि मिक्सरला आपल्याला हे आबडधोबडच वाटून घ्यायचंय. तुम्हाला इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते, हे बघा आबडधोबडच वाटून घेतलेले. आता आपण फोडणी देऊन घेऊया. तर कढईमध्ये इथं तेल टाकलंय. तेल गरम झालं की मोहरी टाकायची, जिरे टाकायचे. नंतर आता यामध्ये टाकायचं हिंग. हिंग टाकलं ना, तर आपल्याला कचोरी पचायला सोपी जाते, म्हणून थोडंसं हिंग टाकायचं. नंतर यामध्ये आपण केलेला मसाला टाकायचा बडीशोप जिरेचा आणि थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचा. कमी गॅसवरच परतून घ्यायचा हे मसाला. नंतर टाकायचा यामध्ये आता आपल्याला बेसन पीठ. तर बेसन पीठ इथं मी 1.5 चमचा बेसन पीठ वापरलेलं आहे. बेसन पीठ पण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचंय, करपू द्यायचं नाही. मिडियम गॅसवर 2-3 मिनिटं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे बेसन पीठ तेलामध्ये चांगलं भाजलं पाहिजे. तर आता इथं बेसन पीठ भाजलेलं आहे आता. आता यामध्ये आपण टाकूया वाटलेले हिरवे वाटाणे. तर इथं मी हिरवे वाटाणे पण टाकलेले आहेत. आता काय करायचं, हे चांगलं परतून घ्यायचे आपल्याला. संपूर्ण मसाले, वाटाणे एकसारखे मिक्स झाले पाहिजे. तर हे चांगलं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण टाकूया सुके मसाले. तर इथं मी घेतले 1 चमचा लाल तिखट. तुम्हाला जर कमी तिखट आवडत असेल तर थोडीशी मिरची टाकली तरी जमते. धना पावडर टाकायचं, जिरे पावडर टाकायचं, आमचूर पावडर टाकायचं आणि गरम मसाला टाकायचा आहे. आमचूर पावडर आवर्जून टाका आणि गरम मसाला पण खूप मस्त चव येते. नंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं, खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी कडची घेतली, कारण हाताला कढई पोळत होती आणि इथं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपल्या मसाले चांगले मिक्स झाले पाहिजे. तर आपली ही कचोरीची खमंग अशी भाजी तयार आहे. लगेच काय करायचं, एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. भाजी काढून घेतली की थोडीशी ना प्लेटमध्ये पांगून घ्यायची, म्हणजे ही लवकर थंड होते आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घेता येतात. थंड झाली की इथं मी छोटे छोटे गोळे करून घेते बघा, प्लेटमध्ये तुम्हाला दिसत असतील. आता लगेच आपण कचोरी करायला घेऊया. तर मैदा पण आपल्या 10 मिनिटं झालेले आहेत. असा एक गोळा घ्यायचा आपल्याला आणि कोलपटा याची पुरी लाटून घ्यायची. पुरी लाटताना पातळ अजिबात करायची नाही. आपल्याला अशी चांगली म्हणजे जाडसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला गोळा ठेवायचा ते भाजीचा आणि हे चांगलं आपल्याला कचोरी पॅक बंद करून घ्यायची. जर कचोरी बंद करून घेतली नाही ना, तर ही तेलामध्ये टाकली की फुटते आणि मसाला संपूर्ण तेलात पांगतो. म्हणून पॅक अशी आपल्याला कचोरी ही बंद करून घ्यायची बघा. तरी तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघत असताना तुम्ही किती मस्त दाबून कचोरी घेतली आणि हाताने आपल्याला थोडीशी याला प्रेस करून घ्यायची आहे.
तर इथं आपली पहिली कचोरी करून झालेली आहे. लगेच आता आपल्याला अशाच प्रकारे संपूर्ण कचोऱ्या करून घ्यायच्यात. इथं मी हाताने चांगली प्रेस करून घेतली आणि दुसरी पण कचोरी करायला घेतली. जाडसर अशी पुरी लाटायची आणि त्यामध्ये गोळा भरायचा आणि पॅक आपल्याला बंद करून घ्यायची. तर आपल्या संपूर्ण इथं मी अशाच प्रकारे कचोऱ्या करून घेत आहे. आता कचोऱ्या करून झाल्या की लगेच आता आपण तळायला घेऊया. तर इथं मी संपूर्ण कचोऱ्या तळून घेतल्या आता आणि गॅसवर इथं कढई पण ठेवलेली आहे. तेल गरम करायला ठेवायचं आणि तेल आपल्याला मिडियम गरम करायचं तेल, जसं आपण समोशाला करतो तसं. आणि एक एक करून यामध्ये कचोरी सोडायची. जास्त पण एकदम सोडू नका, 4च कचोऱ्या सोडा. तर कचोऱ्या तळायला थोडासा जास्त टाइम लागते म्हणून मी इथं आता वटाणे भरून घेत आहे. तर मस्त असे आपले वटाणे सुकलेले आहेत बघा. तर आता इथं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. तर जास्त पण असे सुकू द्यायचे नाहीत आपल्याला वटाणे, थोडेसे वलसर पण असायला पाहिजे. आणि इथं बघा मिडियम असे वलसर असले की एका भांड्यात काढून घ्यायचे. आणि आता आपल्याला लागणार आहे झिपलॉक बॅग. झिपलॉक बॅग नसेल तर हवा बंद डबा असते ना, ते जरी घेतला तरी पण चालेल. तर इथं मी झिपलॉक बॅग घेतलेली आहे बघा. असं याला वरून चेन असल्यासारखे असते. आता यामध्ये आपल्याला वटाणे टाकायचे आहेत. तर इथं मी पहिले पातेल्यातले वटाणे टाकून दिलेले आहेत बघा. तर अर्धे अर्धे टाकून देते मी, एका 2 बॅगमध्ये भरून घेते. तर हे बघा इथं मी पॅक केलेले आहेत एका बॅगमध्ये वटाणे आणि याच्यामधली हवा काढून घ्यायची आणि मग याची चेन बंद करून घ्यायची. तर हवा राहिली ना तर वटाणे आपले जास्त दिवस टिकणार नाहीत, म्हणून यामधली हवा काढून घ्यायची आणि नंतर यामध्ये आपल्याला वटाणे भरून म्हणजे पॅक बंद करायची चेन. तर दोन्ही बॅगमध्ये इथं मी वटाणे भरून घेतलेत बघा. हवा काढून टाकली आणि याची चेन लावून घेतलेली आहे. आता आपण याला फ्रीजरमध्ये ठेवून देऊया. तर आपल्याला हे वटाणे ठेवताना फ्रीजरमध्ये ठेवायचे. आता हे वर्षभर आपल्याला वटाणे जेव्हा लागते तेव्हा थोडे थोडे काढून भाजीसाठी किंवा पुलावसाठी वापरू शकतो. आता आपण हे लगेच वटाणे फ्रीजरमध्ये ठेवून देऊया. तर हे वटाणे आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे, जिथं आपला बर्फ साचतो ना तिथंच हे वटाणे ठेवून द्यायचे. तर इथं मी दोन्ही बॅग फ्रीजरमध्ये ठेवून दिलेले आहेत बघा. तर आपल्याला जेव्हा पाहिजे ना थोडेसे काढून घ्यायचे आणि लगेच हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे. तर आपले हे वटाण्याचं संपूर्ण झालेलं आहे. आता आपली कचोरी पण बघा मस्त फुगून, टम्म अशा फुगून वरी आलेल्या आहेत कचोऱ्या. अजिबात कचोरी फुटलेली नाही आणि मस्त थोडीशी गोल्डन सोनेरी पण झालेली आहे बघा ही कचोरी. तर मस्त खमंग खुसखुशीत आपली ही कचोरी तळून झालेली आहे. असाच कलर होईपर्यंत आपली कचोरी तळून घ्यायची आहे. तर मस्त अशा या खुसखुशीत आपल्या कचोऱ्या तयार आहेत. तुम्ही दोन्हीही रेसिपी एकदा नक्की करून बघा. खूप मस्त कचोरी तर खायला खूप म्हणजे खूप मस्त होते. तर एकदा नक्की करून बघा. मस्त अशी आपली कचोरी तयार आहे. दोन्ही रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. खूप मस्त ही कचोरी झालेली आहे, खुसखुशीत अगदी. आणि ते पण वर्षभर टिकणारे आपले वाटाणे पण तयार आहेत. तर तुम्ही ही नक्की करून बघा आणि कशी झाली नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. धन्यवाद.